शिक्षण विभागातील शिक्षक भरती घोटाळा आता हळूहळू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याचे पाळमुळे मिळताना दिसते आहे। गोंदिया जिल्ह्यात सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे। आरटीआय कार्यकर्ते यशवंतजी आपल्या सोबत आहे। यशवंतजी, तुम्ही आरटीआय मध्ये काय नेमकी माहिती मागवली होती आणि काय तुमच्या समोर आलं? आम्हाला असं माहीत झालं की मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे काही शिक्षण संस्था चालकांनी आपल्या संस्थानांमध्ये विविध विद्यालयांमध्ये पदभरती शिक्षकांची पदभरती नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे घेण्यात आली आणि त्यांना शालार्थ ID इश्यू करून त्यांना वेतनाचा लाभ देण्यात आला। यामध्ये अनेक कोट्यावधींचा व्यवहार झाला अशी माहिती जेव्हा मिळाली त्यावेळेस जे बनावट आणि खोटे पत्र असल्याचे आम्हाला भास झालं। आम्ही मंत्रालय गाठून त्या संदर्भात पत्रव्यवहार केला आणि मंत्रालयाने निष्पन्न केलं की ते पत्र बनावट आहे, खोटे आहे आणि असे कोणतेही पदभरतीचं पत्र त्यांनी निर्गमित केले। हे मंत्रालयातून आलेलं पत्र होतं ते खोटं होतं? हां, ते पत्र खोटं होतं। आम्ही जेव्हा RTIचं पत्र लावलं त्यामध्ये निष्पन्न झालं की असं शासनाने कोणतंही पत्र निर्गमित केलेलं नाही आणि कोणतंही अनुक्रमांक नव्हतं, कोणतंही नव्हतं। परंतु त्या पत्राच्या आधारे बनावट पत्राच्या आधारे अनेक शिक्षण संस्था चालकांनी आपल्या संस्थेमध्ये अनुदानित तुकडीवर काही शिक्षकांची पदमान्यता घेतली आणि त्यांना लाभ पोहोचवला। तुम्ही या संदर्भामध्ये कुठे कुठे तक्रार केली आणि कोणाकडून काय? अगोदर आम्ही मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे मंत्रालयालयच गाठलं आणि त्यामध्ये अवर सचिव महाजन सर यांनी आम्हाला फार कॉपरेट केलं। श्रीमती महाजन आहे अजून एक उपसचिव, त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की हे असे जर संदर्भ काही असेल खोटे बनावट पत्राच्या आधारे तुमच्या जिल्ह्यामध्ये भरती झाली असेल तर नक्की आमच्याकडे तक्रार करा। त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्याच आधारे आम्ही पत्र लावलं आणि त्यामध्ये निष्पन्न झालं की असे बनावट पत्राच्या आधारे गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक संस्था चालकांनी आपल्या शाळेमध्ये किती संस्था अशा असतील गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 17 आहेत आणि त्यामध्ये विविध शिक्षकांचे पद आहेत। त्यांची विस्तृत माहिती आहे माझ्याकडे आणि त्या संदर्भात मी प्रधान सचिवांना तक्रार केली आहे, ॲफिडेव्हिट सादर केला आहे की अशा शिक्षण संस्था चालकांवर तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करा आणि शिक्षणाधिकारी उपसंचालक नागपूर उल्हास नरळ किंवा तत्कालीन पारधी सर यांनी जर यामध्ये सहभाग असेल तर सर्वांवर गुन्हे दाखल करा आणि वेतनाचा जो अधिभार शासनाच्या तिजोरीवर पडला ते वेतन या संस्था चालकांच्या या अधिकाऱ्यांच्या संपत्तीतून वसूल करण्यात यावं, त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावं आणि ज्या संस्था चालकांनी मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे नोकर भरती केली असेल अशा संस्थानांची तात्काळ त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात। तुमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये साधारणतः किती संस्था अशा आहेत आणि किती शिक्षकांची भरती झाली आहे असं तुम्हाला वाटतं? सेवा बदलमध्ये जवळपास 16 शिक्षक 17 शिक्षक आहेत आणि जे पदमान्यता रद्द झालं नियमबाह्यपणे जे पदभरती करण्यात आलं होतं असे 15 आहेत शिक्षक आणि मंत्रालयाच्या बनावट पत्राच्या आधारे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घोटाळा आहे तो घोटाळा मध्य प्रदेशच्या व्यापमपेक्षाही आणि उत्तर प्रदेशमध्ये जे झालं आहे शिक्षक भरती त्यापेक्षाही मोठा आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये तर बनावट पत्राच्या आधारे अनेक संस्थांमध्ये शिक्षकांची पदभरती घेण्यात आली। मागे एक ठिकाणी तक्रार झाली होती, गुन्हे दाखल झाले, परंतु तदनंतर काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बनावट पत्राचा पाठपुरावा करत करत आम्ही आजपर्यंत मंत्रालय गाठलं आणि तुम्ही एवढा पाठपुरावा केला मात्र कारवाई कुठेच झाली नाही? हां, आजपर्यंत कुठं कारवाई झाली नाही, परंतु आम्हाला आश्वस्त आहे आणि प्रधान सचिवांनी आम्हाला शिक्षण आयुक्त आपलं प्रधान सचिव आहेत त्यांनी आश्वस्त केलं होतं की तुम्ही तक्रार करा, मी नक्की कारवाई करीन। परंतु आज 4 महिने झाले ॲफिडेव्हिट दाखल करून अंतर्भूत माहिती आम्हाला मिळाली नाही की त्याच्यावर काय कारवाई झाली। आता तुमची नेमकी या सगळ्या प्रकरणामध्ये मागणी काय आहे? ज्या संस्था चालकांनी महाराष्ट्र शासनाचं मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे नोकर भरती केली अशा संस्था चालकांवर तात्काळ कारवाई करावी, फौजदारी गुन्हे दाखल करावा। SITच्या मार्फत, समितीमार्फत नाही, SITच्या मार्फत निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत समिती गठीत करावी आणि नागरिकांना आवाहन करण्यात यावं की जिथे जिथे हे असे बनावट पत्राच्या आधारे खोटे शिक्षकांची पदभरती करण्यात आलं त्यांची तक्रार सार्वजनिक करण्यात यावी, जेणेकरून लोक
त्यामध्ये तक्रार दाखल करतील आणि त्यांना संरक्षणही राज्य सरकारने द्यावं. कारण की यामध्ये अनेक राजकारणी आहेत जे दबंगगिरी दाखवतात, RTI कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना दबावतंत्र आणतात. याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहणार आहे. म्हणून शासनाने हा सर्वात मोठा शिक्षकांचा घोटाळा आहे हा पर्दाफाश करावा. नक्कीच या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती SIT मार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते सामाजिक कार्यकर्ते आणि RTI ॲक्टिव्हिस्ट कडून केली जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.